होय, याच शिकवणीच्या पाऊलखुणा जपत वळतोय सत्कार समारंभाकडे. निश्चितच मैदानाच्या दिशेने सामना सुरू आहे. दोन मातब्बर संघ या लीग स्वरूपीच्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतोय आणि पहिला सामना अर्पण एंटरप्राइजेस वर्सेस दोस्ती 11 उद्घाटनाचा सामना थोडाच वेळात. मी मात्र थोडासा ब्रेक घेतोय आणि संधी देतोय आमचे सन्माननीय समालोचक निलेश जाधव यांना. हॅलो चेक. हेच त्याचबरोबरीने आपण पाहतोय मुख्य मंचकावरती नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ चेअरमन तथा ग्रुप ग्रामपंचायत गोवेचे विद्यमान सरपंच. खऱ्या अर्थानं या खांब विभागाला नवे तर या रोहा तालुक्याला नवे तर रायगड जिल्ह्याला मिळालेलं एक कोहिनूर हिरा म्हणून ज्यांच्याकडे आपण नेहमीच आदरभावनेने पाहतो, ज्यांचे कामकाज ज्यांची कार्यप्रणाली अभ्यासत असताना एक वेगळी आपल्याला प्रणाली मिळते, असे आपले सारांचेच लाडके व्यक्तिमत्व आदरणीय महेंद्रदादा पोटपुडे यांचं या ठिकाणी आपण येतोची सन्मान करतोय. मायेची उबदार शाल मांगल्याचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ त्याचबरोबरीने स्पर्धेची विलोभनीय आठवण म्हणून या ठिकाणी आपण एक सन्मान चिन्ह बहाल करणार आहोत. जोरदार टाळ्या मारूयात. हेच खऱ्या अर्थानं माऊलीनंतर समाधी नाही, गंधर्वानंतर गाणं नाही आणि खऱ्या अर्थानं दादा आपल्यासारखा उदत्त मनाचा व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. थँक्यू सो मच आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल. धन्यवाद. दरम्यान सामन्याला सुरू पहिला चेंडू होता, थोडासा फुललेंचा चेंडू होता आणि पंचाकडून मात्र वाईटचा इशारा केला होतोय. बोनस मिळतोय पहिल्या चेंडूवरती आणि पहिला चेंडू यष्टनच्या बाहेर होता, लेगस्टिकच्या बाहेर होता. एक धाव अतिरिक्त खात्यामध्ये जमा होत आहे आणि या एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. खातं उघडलं जात आहे. धावसंख्या होते बिनबाद एक. पहिलं षटक मैदानात सुरू असताना त्याचबरोबरीने आपण आदरणीय अनंतजी थिटे साहेब अर्पण एंटरप्राइजेस हा संघ त्यांच्या मालकीचा आपल्या प्रतियोगितेमध्ये पाहायला मिळतो. नेहमीच क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व. नेहमीच आपण पाहायला गेलो या खांब क्रिकेट असोसिएशनच्या पाठीमागे खंबीरपणे ज्यांचा हात आपल्याला पाहायला मिळतो ना, असे आपले सर्वांचेच लाडके व्यक्तिमत्व आदरणीय अनंतजी थिटे साहेब यांचं या ठिकाणी मुख्य मंचकावरती आपण सहर्ष स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं असे म्हणतात आयुष्यात आपले कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात तो माणूस जीवनात यशस्वी होतो, परंतु आपले कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडलेले असताना देखील ज्यांचे पाय जमिनीवरती असतात ना, तो खरा मोठा माणूस असतो. असे विशाल मानाचे आदरणीय अनंतजी थिटे साहेब यांचं देखील आपण या ठिकाणी मुख्य मंचकावरती स्वागत केलं आहे. त्याचबरोबरीने आपण पाहतोय निश्चितच आपण मैदानाच्या दिशेने वळूया. सामना चुरशीचा चाललाय. पहिलं षटक मैदानाच्या माध्यमातून सुबोध भुईरच्या माध्यमातून टाकलं जात आहे आणि त्याला फेस केलं जात आहे. सलामीला फलंदाज सूरज साळसकर, स्ट्राईक एंडला तर नॉन स्ट्राईक एंडला विने लाड. पुढचा चेंडू आहे, फुललेंचा चेंडू आहे. सुंदर चेंडू होता. बॅट आणि बॉलमध्ये काही कनेक्शन नाही आहे. चेंडू सरळ जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, नाव मात्र कोणती मिळत नाहीये. त्याचबरोबरीने आपण मुख्य मंचकावरती पाहतोय दोस्ती 11 संघाचे संघ मालक. खऱ्या अर्थानं ज्या वेळी आपण त्यांच्याकडे आशाभूत नजरेने पाहतो त्या वेळी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व आदरणीय श्री प्रदीप पांडुरंग गोविलकर साहेब, त्याचबरोबरीने संतोषजी काशीनाथ थिटे साहेब यांचं देखील आम्ही या ठिकाणी मुख्य मंचकावरती स्वागत करतोय. मायेची उबदार शाल त्याचबरोबरीने मांगल्याचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ आणि होय त्याचबरोबरीने स्पर्धेची विलोभनीय आठवण म्हणून या ठिकाणी एक गोड भेटवस्तू दिली जाईल. थँक्यू सो मच साहेब. आपण या ठिकाणी नेहमीच उपस्थित राहतात. त्याचबरोबरीने आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल, या असोसिएशनवरती विश्वास दाखवल्याबद्दल. त्याचबरोबरीने आपण पाहतोय दोस्ती 11 संघाचे संघ मालक ओनर म्हणून ज्यांच्याकडे आपण नेहमीच पाहतो, नेहमीच त्यांच्या नावाचा बोलबाला अखंड रोहा तालुक्यामध्ये घोंगवताना आपल्याला पाहायला मिळतो. असे नेहमीच शैक्षणिक क्षेत्र असो क्रीडा क्षेत्रावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय संतोषजी काशीनाथ थिटे साहेब यांचं देखील आपण या ठिकाणी मुख्य मंचकावरती सहर्ष स्वागत करतोय आणि खऱ्या अर्थाने येतोची सन्मान देखील करतोय. मायेची उबदार शाल मांगल्याचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ
आणि या स्पर्धेची विलोपणी आठवण म्हणून एक भेटवस्तू दिली जाईल. थँक्यू सो मच साहेब, आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ या स्पर्धेसाठी दिलात. आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल. त्याचबरोबरने आदरणीय जनार्दनजी जाधव साहेब यांचं देखील आपण मुख्य मंचकावरती स्वागत करतोय. नेहमीच आपल्याला विविध कार्यक्रम ठेवण्यासाठी त्यांचं देखील या ठिकाणी बोलबाला घोंगवताना पाहायला मिळतो. नेहमीच त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभत असतं. आदरणीय जनार्दनजी जाधव साहेब यांचं देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. थँक्यू सो मच साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल. त्याचबरोबरीने खऱ्या अर्थानं आजही भारत देशामध्ये 60% लोक हे शेती करतात, शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. आणि म्हणूनच या भारत देशाला शेतकऱ्यांचा देश अर्थात कृषीप्रधान देश म्हणून म्हटलं जातं. आणि वय आम्हाला सार्थ अभिमान वाटतो या आमच्या विभागातील एक प्रगतशील शेतकरी म्हणून ज्यांच्याकडे आम्ही नेहमीच पाहिलंय आदरणीय खेलूजी थिटे साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित आपण सन्मान करतोय. सन्मान स्वीकारावा ही सद्भावना सदिच्छा असेल साहेब. दरम्यान एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर अर्बन एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या झाली 2 बाद 8. 8 रन्स ॲट दी एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विथ द नो लॉस ऑफ विकेट. आता मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या दिशेने सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केला जातोय. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, भीमा स्वरूपाचा चेंडू पंचाकडून 9 घोषित केला जातोय. वेस्ट हाईटच्या वरती चेंडू होता, चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न केला जातोय. 1+1 एकूण 2 धावा खात्यामध्ये जमा होत आहेत आणि या 2 धावांची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवरती. त्याचबरोबरीने आपण पाहतोय आदरणीय विलासजी लाड साहेब यांचं देखील आपण मुख्य मंचकावरती सहर्ष स्वागत करतोय. एक चांगल्या प्रकारचं कामकाज त्यांचं पण आपल्याला पाहायला मिळतो. थँक्यू सो मच साहेब, आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ आपण या स्पर्धेला दिलात, या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल खऱ्या अर्थाने क्रीडानगरी स्पर्धा धन्य धन्य झाली. थँक्यू सो मच साहेब. त्याचबरोबरीने खऱ्या अर्थानं मुख्य मंचकावरतील साऱ्यांचंच या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूयात. खऱ्या अर्थानं त्या आपण म्हणतो ना, प्रभू श्रीरामांच्या सानिध्यात राहून हनुमंतराया धन्य झाले, श्रीकृष्ण स्वारींच्या सानिध्यात येऊन अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला, मासाहेब जिंजवाऊंच्या संस्काराखाली शुभाराजे छत्रपती झाले. अगदी त्याचप्रमाणे मुख्य अतिथींच्या सानिध्यात येऊन ही क्रीडानगरी, ही समस्त काम क्रिकेट असोसिएशन आणि आजची स्पर्धा धन्य 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 झाली आहे. थँक्यू 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 सो मच. या ठिकाणी आपण उपस्थित राहिल्याबद्दल, आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल. येस, पुन्हा एकदा बोलूयात कॉम्बॉक्सकडे, जिथे आपण ऐकतोय रत्नागिरी जिल्ह्यातील गोड आवाज सिद्धेजी इंदुलकर सरांना. थँक्यू. धन्यवाद निलेशजी. दरम्यान आपण मात्र सामन्याच्या दिशेने वळूया. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सेकंड ओव्हरचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 2 बाद 12 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मैदानाच्या दिशेने सुरू असताना येस, त्याचबरोबर आपण पाहतोय आर्या डेअरी फार्मचे ओनर या ठिकाणी दाखल झालेत आदरणीय अविनाशजी काणेकर साहेब. या साहेब आपण देखील मुख्य मंचकावरती जोडले जा. साहेबांच्या देखील मालकीचा संघ या प्रतियोगितेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. एक नेहमीच काम क्रिकेट असोसिएशनवरती नितांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण आदरभावनेने पाहत असतो. आणि होय, याच आदरभावनेने आम्ही काम क्रिकेट असोसिएशनकर आपला देखील या ठिकाणी मुख्य मंचकावरती येतोची सन्मान करतो. आपला सन्मान करत असताना खऱ्या अर्थानं आमचं ऊर अभिमानानं भरून येतो आणि आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतो की आपण आमच्या विभागातून बिलॉंग करताय. येतोची सन्मान होतोय साहेबांचा. विवेकच्या माध्यमातून गोलंदाजी टाकली जाते. राईट आर्म ओव्हर द विकेट. मागील चेंडू थोडासा यष्ट्यांच्या बाहेर होता. पंचांनी हात फैलावत वाईट असल्याची घोषणा केली. हा चेंडू सुरेख आहे, फटका सुरेख केला. चेंडू ट्रॅव्हल करतोय बॅकवर्ड शॉर्टलेगच्या पट्ट्यामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तत्पूर्वी मात्र एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते.
स्ट्राईक रोटेट केली जाते. विनय लाड जो एक आक्रमक फलंदाज आहे, कोलाड हिल संघाला बिलॉंग करतो आणि निश्चितरित्या त्याच्या माध्यमातून फटकेबाजी आपल्याला मैदानाच्या दिशेने पाहायला मिळणार आहे. काय घडणार, काय बिघडणार, दुसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये चालू असताना पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट विवेकचा विनयला. हा चेंडू मात्र सुरेख चेंडू आहे. विनय वाईटच्या प्रतीक्षेमध्ये होता. पंच मात्र षटक संपल्याची घोषणा करतायत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अर्पण एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या होते बिनबाद 15, 15 रन्स ॲट दी एंड ऑफ सेकंड ओव्हर विथ द नो लॉस ऑफ विकेट. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या दिशेने सुरू होणार आहे. निश्चितच सुंदर असा सामना आपण पाहतोय. अर्पण एंटरप्राइजेस वर्सेस दोस्ती 11 या लीग स्वरूपाच्या स्पर्धेमधील पहिला सामना आहे आणि 2 षटकांचा खेळ झालाय. अर्पण एंटरप्राइजेस संघाने 15 धावा स्कोरबोर्डवर लावल्यात. आता मात्र 30 षटक टाकण्याची जबाबदारी असेल वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 30 षटकाच्या गुणांसाठी आलाय सुबोध. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 30 षटक टाकण्यासाठी आलाय सुबोध. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. स्ट्रायकेंडला आपण पाहतोय सूरज याला, नॉन स्ट्रायकेंडला विनय. हा चेंडू मात्र पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. फॉलो थ्रीमध्ये सुरेख अडवला घेतोय आणि धाव मात्र कोणती मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. इट्स अ डॉट बॉल फ्रॉम सुबोध. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. सुबोधने पहिलं षटक पॉवर प्ले जर टाकलं होतं त्याच्यामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. तो सुबोध आपल्या संघाकडून 30 षटक टाकतोय. आपल्या तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सुबोध सज्ज आहे. फलंदाजी मार्कवर सूरज सज्ज आहे. गुड लेंथवरती चेंडू होता, पडून थोडंसं चेंडूने डिफ्लेक्शन घेतलं आणि क्षेत्ररक्षकाने चेंडू मात्र सुरक्षित अडवलाय. सर्वांनी आदरणीय सागरजी सकपाळ यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात केली जाते. हा सुद्धा फुलालेनचा चेंडू मात्र लेगस्टिकच्या खूपच बाहेर. पंचाकडून पाहूया. पंच मात्र तटस्थ आहेत. पंच मात्र चेंडू निर्धाव असल्याची घोषणा करतायत आणि निश्चितच या आपण षटकाचं जर विवरण पाहिलं तर सलग 3 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. म्हणजेच निर्धाव चेंडूची हॅट्रिक केली जाते. सन्मान्य आदरणीय लिंबाजी ठेते साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आपली बसण्याची व्यवस्था व्यासपीठावरती केलेली आहे. आमच्या विनंतीला मान देऊन आपण व्यासपीठावरती आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचं आहे. आपण मात्र पुन्हा एकदा स्पर्धेच्या दिशेने पाहूया. पहिला सामना चालू आहे. अर्पण एंटरप्राइजेस दोस्ती 11 सलग 3 चेंडू पहिले निर्धाव टाकले होते. 4थ्या चेंडूवरती मात्र लाईन अँड लेंथमध्ये गडबड झाले. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पंच वाईटच्या स्वरूपात घोषित करतायत. सन्मान्य आदरणीय लिंबाजी थेटे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आपली बसण्याची व्यवस्था व्यासपीठावरती केलेली आहे. आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. अर्पण एंटरप्राइजेस संघ निश्चितरित्या सुरेखरित्या फलंदाजी करतोय. सिंगल्स आणि डबल्सवरती कॉन्सन्ट्रेट केलं ते अजूनही त्यांच्या इनिंगमध्ये एकही चौकार किंवा षटकार मोठा फटका आला नाहीये. पहिला षटकार किंवा पहिली विकेट जो खेळाडू घेईल त्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक सन्मान्य आदरणीय खेलू तुकारामजी पाटील यांच्या थिटे यांच्या मार्फत दिलं जाणार आहे. पहिली विकेट किंवा पहिला सिक्सर म्हणजे षटकार जो कोणता खेळाडू मारेल त्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. निश्चितच कॅश प्राइज ऑन असणार आहे. मैदानाच्या दिशेने सामना मात्र सुरळीत चाललाय. 3 षटकांचा बहुधा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अर्पण एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या मात्र झाले 19 धावा. पहा आपल्याला विवरण सांगतो. पहिल्या षटकामध्ये सुबोधने गोलंदाजी टाकली होती. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. दुसरं षटक विवेकच्या माध्यमातून टाकलं गेलं, त्यामध्ये त्याने 7 धावा खर्च केल्या आणि तिसरं षटक पुन्हा एकदा सुबोधच्या माध्यमातून टाकलं गेलं
आणि त्याच्या माध्यमातून त्या षटकामध्ये केवळ 4च धावा खर्च केल्या. 3 षटकांच्या अंती धावसंख्या 19 धावा. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय श्री खेळू तुकारामजी थिटे साहेब यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी रोख रुपये 500 स्वरूपात आपल्याला इथे देणगी प्राप्त झालेली आहे. तर आपण सगळ्या या दानशूर मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने आपण सहर्ष आभारी आहोत. निश्चितच गरमीमध्ये सामना चाललाय आणि गरमी म्हटली तर मग पाण्याची व्यवस्था निश्चित मैदानाच्या दिशेने आपण करायची आहे. दरम्यान मी मात्र थोडासा थांबतोय आणि संधी देतोय डीजेला. डीजेच्या माध्यमातून आपण ऐकूया सुमधुर संगीत. यस डीजे कम ऑन. तीन ओवर की समाप्ति के बाद कुल रन बने 19. अब चौथा ओवर पारी का बीच मैदान में चलता हुआ नए गेंदबाज मनोज पारी का चौथा ओवर डालते हुए पुल टॉस टाइप की गेंद दी, इसको खेल दिया है. गेंद ट्रैवल करती हुई देखेंगे क्या होगा क्या होगा. कैच पकड़ेंगे या कैच पकड़ेंगे. पकड़ लिया है कैच. पहले विकेट का पतन. सूरज सालस्कर बैक टू द डकआउट. यस विजय कम ऑन. उसको कहा भी खेल सकते थे लेकिन सीधा खेल दिया फील्डर के हाथों में और पहले विकेट का पतन. अब चौथा ओवर पारी का चल रहा है. पहली ही गेंद दी, पहली गेंद पर प्रहार किया लेकिन मिस टाइम शॉट हुआ और गेंद फील्डर के हाथों में जाते हुए पहले विकेट का पतन हुआ. सूरज के स्वरूप में पहली विकेट मिलती हुई दोस्ती 11 टीम को. अब नए बल्लेबाज बैटिंग मार्क पर आते हुए अक्षय, जिनका नाम बड़ा है. कद छोटा है लेकिन नाम बड़ा है. अक्षय हिलम जो लास्ट टूर्नामेंट थी उसमें मैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे, वही अक्षय हिलम बल्लेबाजी करते हुए. पिछले साल जो केपीएल हुई थी उसमें भी मैन ऑफ द टूर्नामेंट का खिताब जिन्होंने हासिल किया था वही बल्लेबाज अक्षय हिलम बल्लेबाजी मार्ग पर बल्लेबाजी करते हुए. अर्पण इंटरप्राइजर टीम की रन संख्या, पारी का चौथा ओवर चल रहा है, रन संख्या 20 रन. गेंदबाजी मार्ग पर मनोज के लिए कैश प्राइज ऑन है. पहली विकेट उन्होंने ली है. 100 रुपए का इनाम उन्होंने हासिल किया. अब शॉट खेला है, गेंद जाती हुई गोइंग आउट ऑफ द पार्क. व्हाट शॉट. मिला मौका, जड़ दिया छक्का. यस डीजे कम ऑन. सुद्धा कॅश प्राइज ऑन होतं आणि निश्चितच पहिला षटकार या स्पर्धेतील मारलाय आणि 100 रुपयांचं पारितोषिक स्वतःच्या खिशात टाकलंय अक्षय हिलमने. व्हाट अ शॉट. दैट्स गोइंग आउट ऑफ द पार्क फॉर 6 रन्स. फिर एक बार गेंदबाजी पार्क पर मनोज है. ये भी गेंद अच्छी है, प्रहार किया है, मिस टाइम शॉट है 38 सर्कल के बाहर. फील्डर उसके गेंद के नीचे कैच छोड़ दिया है. बीच मैदान में गलती होती हुई और जब गलती हुई तो सजा भुगतनी पड़ेगी. हेच त्याचबरोबरीने आपण मुख्य मंचकावरती पाहतोय आदरणीय लिंबाजी थिटे साहेब यांचं देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत. एक प्रगतशील शेतकरी म्हणून ज्यांच्याकडे आपण नेहमीच आदर भावनेने पाहत आलोय. एक बाहेरगावचे एक आदरणीय व्यक्तिमत्व लिंबाजी थिटे साहेब यांचं देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. विनय लाड के लिए कैश प्राइज ऑनर है. सिक्सर मारा तो 100 रुपए का इनाम सम्मानीय विलास जी लाड साहब की तरफ से होगा. और इस बार शॉट अच्छा खेला है. बाउंड्री लाइन की गेंद जाती हुई 4 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई. रन संख्या 31 रन. 31 रन ऑन द स्कोर बोर्ड. पिछला शॉट अच्छा था, बैकफुट पे जाके उसको खेल दिया मिड विकेट के रीजन में और 4 रन हासिल किए. अब जाके चौथे ओवर में बल्लेबाज आक्रामक होते हुए
अगली गेंद मनोज की, फिर एक बार क्या होगा देखने लायक होगा। शॉर्ट पिच गेंद थी, शॉट खेलने का आगे आके प्रयास था, लेकिन बैट और बॉल का कोई कनेक्शन नहीं और गेंद सीधा जाते हुए विकेट कीपर की दस्तानों में और बिंदी गेंद के साथ रस संख्या 31 रन। बहुत ही अच्छी गेंदबाजी इस बार मनोज की ओर से होती। मनोज ने इस ओवर में कुल 12 रन खर्च किए। अभी भी इस ओवर की आखिरी गेंद बाकी है। आखिरी गेंद पर क्या आएगा छक्का, क्या मिलेगी विकेट। गेंद अच्छी थी, गेंद ट्रैवल होती हुई विकेटों के पीछे गेंद जाते हुए फील्डर्स को गैदर करते हुए तत्पर मात्र तब तक 2 रन हासिल करते हुए रन संख्या 4 ओव्हर की समाप्ति के बाद 33 रन्स। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावत संख्या झाले 33 आणि निश्चितच एक गडी बाद झालाय। 33 runs at the end of 4th over with the loss of 1 wicket. अशीच 5 षटकांचा सामना आहे आणि त्यातील 4 षटकं खेळली गेलेत। 4 षटकांमध्ये 33 धावा आल्यात। आता मात्र शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या दिशेने सुरू असताना, हाणामारी षटक असताना किती धावा गोळा केल्या जात आहेत अर्पण एंटरप्राइजेस सगळ्याकडून हे मात्र पाहण्यासारखं असेल। गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज तानाजी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे। बॅटिंग मार्कवर एक आक्रमक फलंदाज ज्याने मागील षटकामध्ये एक उत्तुंग षटकार खेचला होता, तोच अक्षय हिलम फलंदाजी मार्कवर फलंदाजी करताना। आणि सलामीला आलेला विनय लाड नॉनस्टिकेटला फलंदाजी करतोय। या षटकामध्ये काय घडणार आणि काय बिघडणार हे मात्र पाहण्यासारखं असेल। तानाजीच्या माध्यमातून पहिला चेंडू फेकला जातोय या षटकातील। राईट आर्म ओव्हर द विकेट, सुरेख चेंडू होता। चेंडू थोडंसं डिफ्लेक्शन गेलंय आणि चेंडू थोडासा उसळी घेऊन क्षेत्ररक्षकाच्या यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि धाव मात्र कोणतीही येत नाही। पहिला चेंडू निर्धाव। धावसंख्या मात्र स्थिर आहे। धावसंख्या 33 धावा, 33 रन्स ऑन द स्कोरबोर्ड। पारी का आखरी ओव्हर आणि शेवट षटक आहे आपल्या षटकातील। पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज, पुढे ससावर फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र खेळपट्टीला चिकटून जाणारा चेंडू, कोणतीही धाव मिळत नाहीये। चेंडू मात्र जातो निर्धाव। सलग 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत। इट्स अ डॉट बॉल, बॅक टू बॅक डॉट बॉल्स फ्रॉम द बॉलर तानाजी। त्याचबरोबरीने आपण मुख्य मंचकावरती या ठिकाणी एक सत्कार करतो। आदरणीय दिनेशजी ठाकूर साहेब यांचे देखील या ठिकाणी आपण येतोजी सन्मान करतो। बाहेरगावाला बिलॉंग करतात, सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो किंबहुना सांस्कृतिक क्षेत्र असो, त्यांच्या नावाचा बोलबाला सातत्यानं आपल्याला होताना पाहायला मिळतो। एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांचं देखील तरुणांना होत असताना आपल्याला पाहायला मिळतो। आदरणीय दिनेशजी ठाकूर साहेब यांचा या ठिकाणी आपण मुख्य मंचकावरती येतोजी सन्मान होतोय। थँक्यू सो मच साहेब, आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ या स्पर्धेसाठी आपण दिलात, या ठिकाणी उपस्थिती दर्शवलीत, त्याबद्दल ही क्रीडा नगरी ही स्पर्धा धन्य धन्य झाली आहे। थँक्यू सो मच। निश्चितच शेवटच्या अंतिम षटका प्रहार केलाय, पाहूया चेंडू जातो का, ट्रॅव्हल होतो का, होतो जातोय 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 चेंडू मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय। ब्रँडेड षटकार। निश्चित 6 धावांची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवरती। पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, प्रहार केलाय, क्रॉस बॅटेड फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार, 6 धावांसाठी येतोय षटकार। काय सुरेख फटका खेळला होता, बॅकफुटला जाऊन चेंडूला ढकललं, मिड विकेटच्या पट्ट्यामध्ये 6 धावांसाठी उत्तुंग षटकार। मित्रांनो, या षटकातील पहिले 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे चेंडू होते। आणि दरम्यान मागील 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत। थोडंसं लाईन अँड लेंथ मध्ये गडबड तानाजीच्या माध्यमातून केली जाते आणि त्याचा पुरेपूर समाचार अक्षय हिलमच्या माध्यमातून घेतला जातोय। आता मात्र या इनिंगचा शेवटचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, मात्र चेंडू निर्धाव जातोय आणि मर्यादित 5 षटकांच्या समाप्तीनंतर अर्पण एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या होते
45, जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता. म्हणजेच 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावा. सेकंड इनिंगचा थरार थोड्याच वेळात मैदानाच्या दिशेने सुरू होणार आहे. तत्पूर्वी आपण मात्र घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. यस डीजे, कम ऑन डीजे. कन्स्ट्रक्शन उडदवणे संघाचा कर्णधार आकाश ठाकूर, तसेच आर्या डेअरी फार्म देवकाने संघाचा कर्णधार सुजल भोईर. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस का बॉस सेक्शन मध्ये यायचंय. दुसऱ्या सामन्याचा महत्त्वपूर्ण अशी नाणेफेक टॉस का बॉस सेक्शन मध्ये केली जाते. मंचावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय अविनाशजी काणेकर साहेब यांना विनंती करतो की आपण या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक आपल्या शुभ हस्ते करायची आहे आणि त्यासाठी आपण टॉस का बॉस या सेक्शनमध्ये यायचं आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून एके स्पोर्ट्स
लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय आणि टॉस का बॉस सेक्शनमध्ये मी आमंत्रित करतोय सन्मान्य आदरणीय अविनाशजी काणेकर साहेब यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक केली जाते। माझ्या समवेत दोन्ही संघाचे कर्णधार आहेत आर्या डेअरी फार्म संघाचा कर्णधार सुजल भोईर, त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवणे संघाचा कर्णधार आकाश ठाकूर आहे आणि या दोन्ही संघाच्या दरम्यान सुरू होणाऱ्या सामन्याची नाणेफेक करतायत सन्मान्य आदरणीय अविनाशजी काणेकर साहेब। यस अविनाशजी। निश्चितच टॉस होतोय, पाहूया टॉस का बॉस कोण ठरतोय आणि टॉस का बॉस ठरतोय आर्या डेअरी फार्म संघ आणि टॉस तुम्ही जिंकलाय मित्रा, कोणता निर्णय तुम्ही स्वीकारताय? बॉलिंग। निश्चितच क्षेत्ररक्षणाचा स्वीकार तुम्ही केला। ही स्पर्धा खूप मानाची आहे आणि या स्पर्धेमध्ये तुला कर्णधार पद प्राप्त झालंय आणि त्या संधीचं सोनं कशा प्रकारे टीम कॉम्बिनेशन तयार केलेस, काय सांगू शकतो स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूप चांगली आहे, आम्ही तयारी खूप चांगली केली आहे। निश्चित शुभेच्छा तुला मित्रा, तुला शुभेच्छा असेल दुसऱ्या मॅचसाठी। त्या समवेत आकाश आहे। आकाश, टीम कॉम्बिनेशन कशा प्रकारे केलंय? स्पर्धा फार मानाची आहे, महत्त्वाची स्पर्धा आहे आणि पहिला सामना निश्चितच या स्पर्धेमधला महत्त्वाचा असतो। कशा प्रकारे तयारी आहे तुझी, कशा प्रकारे सर्व खेळाडूंना तयार केलेस कर्णधार म्हणून? आयोजन तर खूप चांगलं आहे, सागरदादा मनोज भाऊ यांनी आयोजन तर खूप चांगलेच केलं आहे आणि टीमबद्दल बोलायला तर प्रथम फलंदाजी करायचीच आहे आम्हाला आणि आमच्याकडे सुद्धा चांगले बॅट्समन आहेत, नरेश असेल, अविनाश असेल, आम्ही 60+ स्कोअर करायचा प्रयत्न करू, बाकी ठीक आहे। दोन्ही संघांना पूर्ण एकदा शुभेच्छा देतो। आपण मात्र वळूया मैदानाच्या दिशेने, सामन्याच्या दिशेने। कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचक आमचे मित्र सन्मान्य आदरणीय रायगडचा बुलंद आवाज, खामचा बुलंद आवाज निलेश जाधव साहेब। ओव्हर टू यू निलेश। थँक्यू सो मच। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती बाप्पा गणपती गणरायाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो। त्याच बरोबरीने मैदानाच्या बाहेरील सर्व क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधील सर्व नामवंत गुणवंत खेळाडू आणि मुख्य मंचकावरील उपस्थित अतिथींचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या दिवसातील पहिल्या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे, जिथे आपण पाहतोय तब्बल 46 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे आणि 46 धावांमध्ये आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये अर्पण एंटरप्राइजेस बाह्य संघाने 45 धावा बनवल्या। सोबत त्याच वेळेला आपल्याला राहुल पाहायला मिळतात। सुबोधने नाखुश किलो डबल माइंडेड झाली आहे आणि तदनंतर एक साधी सिंपल खऱ्या अर्थाने विकेट देऊन बसले। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, जिथे आपण पाहतोय प्रसादला दाखल झाले आहेत। 46 धावांचं टार्गेट सेट केले गेलंय, तब्बल 5 षटकामध्ये 46 धावा बनवायचे आहेत। चला गोलंदाजी मार्कावरती असणाऱ्या संघाला या ठिकाणी लक्ष वेधेन। आपल्याला 25 मिनिटं दिली जातील, प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं दिली जातील। यावेळेचा बॉल, ओहो यावेळेचा बॉल गुड लेंथवरती पडला, त्यानंतर काटा बदलला, हलका स्विंग या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतो। यष्टीरक्षकाने त्याचं काम अचूकरित्या पार केलं आणि व याही चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे। पहिल्या 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला, जिथे आपण पाहतोय 3 धावा स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळाल्यात। ही संपूर्ण स्पर्धा AK स्पोर्ट च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते। त्याच बरोबरीने आपण कॉम्बॉक्समध्ये स्कोरबोर्डच्या भूमिकेत या ठिकाणी युवराजजी भोईर सरांना पाहतोय, त्यांचं देखील स्वागत करूयात आणि उपस्थित सारे मंचकावरती अतिथींचं सहर्ष स्वागत करूयात। इथे देखील संधी उपलब्ध होती, साधी सिंपल झेल धरणी मातेला दान होताना पाहायला मिळते। टू गेट अ लाईफ चेंडू धरणी मातेला दान होत असताना याही चेंडूवरती दुहेरी धाव येताना पाहायला मिळेल। 2 धावेच्या साह्याने स्कोर कार्ड हलका पाऊल पुढे टाकतोय, जिथे आपण पाहतोय तब्बल 5 या अंकावरती पहिलं षटक प्रगतीपथावरती रनवेवरती आपण अक्षयला पाहतोय। एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले।
त्याची अचूकता, त्याची भेदकता, त्याच वेळेला त्या गोलंदाजी मार्कवरती असताना त्याचे क्लास खऱ्या अर्थानं पाहण्याजोगे राहिलेत. या वेळेचा बॉल खोलात टाकला होता, खोलातून खणून काढण्याचा प्रयत्न राहिला. चेंडूचा बॅटचा संपर्क तर नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आहे. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती सातत्यानं चेंडूंची फेकी केली जाते. इन स्विंग आउट स्विंग सातत्यानं पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडूवरती फिंगर रोल केली जाते. आपल्या बटवाऱ्यामधून वेगवेगळे ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये सादर केले जातात. आणि हो, याचसाठी अक्षय याची या क्रीडापट्टीवरती ओळख राहिली आहे. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल, मिस टाइम स्ट्रोक, फटका बसला. उंच जास्त एलिव्हेशन नाही आहे. इनफिल्डमध्ये होणार नाही आहे चुकी. मिड ऑफच्या दिशेला सर्वोत्कृष्ट जजमेंट. धक्का क्रमांक 2, फलंदाज बॅक टू डग आउट. एकंदरीत आपण पाहायला गेलो 46 धावा बनवायचे. आत्ता मात्र प्रसादने नाखुश केला असं बोलावं लागेल. चुकीची दिशा निवडली. चेंडूचं आपण पाहिलं ना, बॅटचा चेहरा आसमानाच्या दिशेने वळला आणि तदनंतर साधी सिंपल जेल मिड ऑफच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाली. धक्का क्रमांक 2 या ठिकाणी स्कोर कार्डवरती लागत असताना, बॅटिंग करत असताना दोस्ती 11 बाह्य या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात निघालं, जिथे आपण गोलंदाजी मार्कवरती अक्षयला पाहिलं. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, जिथे आपल्याला त्याची अचूकता पाहायला मिळाली, त्याच वेळेला भेदकता पाहायला मिळाली. आणि वय त्याही वेळेला गोलंदाजी मार्कवरती असताना त्याचे आपल्याला क्लास पाहायला मिळतात. चला, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपले रिप्रेझेंटेटिव्ह कमबॉक्सकडे वळवा. येस, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. मनोज बामणे, संघाचे सरसेनापती. खांद्यावरती जबाबदारी घेऊन इथून मात्र खेळावं लागेल. 9.2चं इक्वेशन आहे, जास्तीचं इक्वेशन नाही आहे. हाफ ट्रॅकर बॉल अवे फ्रॉम अ बॉडी. चेंडू बॉडीपासून बराचसा दूर ठेवण्याचा प्रयत्न, कुठेतरी लाईन आणि लेन दोन्ही गोष्टी भरकडताना पाहायला मिळाल्या. आणि व याच कारणाने ऑफिशियल पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. धावपळक अव्वांतर दहावीच्या साहाय्याने पुढे जातोय, जिथे आपण पाहतोय तब्बल 6 अंकावरती. आपण आपल्या जीवनामध्ये 6 अंक कसं विसरू शकतो. 6 जून 1674 5 पातशाहींच्या छाताडावरती पाय देऊन शिवबाराजे याच रायगडच्या पुण्यभूमीत छत्रपती झाले. आणि तो अंक स्कोर कार्डवरती आपल्या समोर सादर होतोय. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. बदलणं काळाची गरज आहे आणि निसर्गाचा नियम देखील. आणि म्हणूनच भगवद्गीता देखील सांगते, एकतर वेळेप्रमाणे स्वतःमध्ये बदल करा, अन्यथा येणारा काल हा तुमच्यामध्ये बदल करेल. आणि तोच बदल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती असताना आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. पहिला बॉल वाईड जरूर आला, पण तो दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं ना, खऱ्या अर्थानं गोलंदाज दौलतची आपल्याला अचूकता पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल, आडवा बॅटने स्क्वेअर लेग झोनमध्ये खेळायचं होतं. चेंडूचा बॅटचा संपर्क तर नाही आहे. लगातारचा दुसरा बॉल निर्धाव येताना पाहायला मिळाला. म्हणजे एकंदरीत आपण पाहायला गेलो, पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला अर्पण इंटरप्राइजेसचा संघ पाहायला मिळतो. जास्तीच्या धावा बांधल्या नव्हत्या. आणि तदनंतर मात्र उत्तरार्धामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. राहुल कोंडे ओपनिंग पेअरमध्ये आलेत. यावेळेचा बॉल आडवा बॅटने केलेत. मिड विकेट झोनमध्ये फटका तर चांगला आहे, एकदम एक्झिक्यूट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे. मानस होतं, धाडस दाखवलं नाही आहे. बचेंगे ना तर और भी लढेंगे. एकंदरीत आपण पाहायला गेलो, पानिपतच्या समरभूमीवर नरवीर दत्ताजी शिंदे रक्ताच्या धारोल्यात पडले होते. आणि विश्वासघातकी नजीबानं त्यांना विचारलं होतं की दत्ताजी और लढोगे. तसा हातामध्ये भगवा आणि उरामध्ये खऱ्या अर्थानं भगवा असणारे आमचे दत्ताजी काढले होते. क्यों नाही नजीमा, बचेंगे तो और भी लढेंगे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी असं कोणतं बीज फिरलं असेल. मरणाच्या दारात असताना माऊल्यांच्या मुखातून शब्द उद्गारले गेले, बचेंगे तो और भी लढेंगे. हेच पुन्हा एकदा यावेळीचा बॉल हाफ ट्रॅकल बॉल अनॲक्सेप्टेड उचली या चेंडूवरती पाहायला मिळाली. चेंडू अगदी समोरून उचला घेताना पाहायला मिळाला. याही वेळेला चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे. सातत्यानं आपण पाहिलं ना, डॉट चेंडूचा रेशो वाढवताना आपल्याला पाहायला मिळालेत, जिथे दौलतचं कौतुक करणं गरजेचं राहील. षटक क्रमांक 2 मध्ये
का संघाची जबाबदारी खांद्यावरती टाकली. 4 बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकले, 2 धावा खर्च केल्यात, जास्तीच्या धावा बनलेल्या नाही आहेत. 7 धावा स्कोर कार्डवरती. मनोज बामणे संघाचा शीर्षणामध्ये. यावेळेसचा बॉल मागे खेचायचं होतं, फटका तर फसला शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये. आता मात्र चेंडू आपल्याला फिरकावून घेताना पाहायला मिळेल. याच गोष्टीचा फायदा घेण्यात आला आणि बघता बघता 1 धावेचं कन्व्हर्टेशन दुसऱ्या धावेमध्ये झालं आणि होय 2 धावा स्कोर कार्डवरती अगदी सहजरित्या अर्जित केल्या जातील. 2 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय, जिथे आपण पाहतोय तब्बल 9 या अंकावरती. त्याचबरोबरीने आपण कमबॉक्समध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा गोड आवाज ऐकलात. आदरणीय आपण सिद्धेशजी इंदुलकर सरांना आपण या ठिकाणी ऐकलं. एक सुमधुर वाणी त्यांची देखील आहे. बऱ्याचशा स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याने देखील कव्हर केले आहेत. त्याचबरोबरीने आयोजकांच्या शब्दाला मान देऊन आज आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये रोहा तालुक्यातील खांब विभागामध्ये येताना पाहायला मिळाले. त्यांचं देखील कौतुक आहे. यावेळेसचा बॉल आपल्या फॉलो थ्रोमध्ये एक चुकी करून बसले, या ठिकाणी देखील संधी उपलब्ध होती. चेंडू हातातून निसटला. टू गेट अ लाईफ. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला, जिथे बॅटिंग करत असताना दोस्ती 11 बाह्य संघाने तब्बल 2 गडी गमवत 9 धावा बनवल्यात. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि पुढील 18 चेंडूमध्ये एकंदरीत आपण पाहायला गेलो ना, 37 धाव्यांची आवश्यकता आहे. 12.3चं इक्वेशन इथून असणार आहे, जिथे आपण पाहायला गेलो 9.2चं इक्वेशनची गरज असताना कुठेतरी पहिले 2 ओव्हर एकंदरीत आपण पाहायला गेलो ना, तर दोस्ती 11 या संघाच्या बाजूने बोलताना पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये बॅटर राहुल कोंडेला आपण पाहतोय. राहुल कोंडेने या संपूर्ण 2024-25 या सीझनमध्ये इम्प्रेस केलं, परंतु यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये तो चाचपडताना पाहायला मिळाला आहे. हरकत नाही आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ताकद आहे आणि त्याच्याकडे मोठमोठे फटके खेळण्यासाठी व्हरायटीज देखील आहेत. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा अक्षय दाखल झालेत. बॅक टू द बॉलर. षटक क्रमांक 3. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. कॉड बी हँडी विकेट. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का बॅटिंग करत असताना राहुल कोंडेने नाखुश केला असंच म्हणावं लागेल. संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती होती. ओपनिंग पेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि आघाडीच्या जोडीमध्ये ज्या वेळेस आपण खेळतो ना, त्यावेळेस बऱ्याचशा अशा रसिक मायबापांकडून तदनंतर आपल्या समस्त खेळाडूंकडून असतात. आज मात्र त्यांनी नाखुश केला असंच म्हणावं लागेल. तब्बल आपण पाहिलं या मॅचमध्ये 2 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्याचं राहिलं. 9 धावा स्कोर कार्डवरती. 3 गडी डगआउटमध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, जिथे आपण पाहतोय विवेक तांडेल दाखल झालेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं. मिस टाइम स्ट्रोक. शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये नाही आता मात्र चुकी होतीये. ज्याप्रमाणे सकाळी आंघोळीला जावं हातातून साबण निष्ठावा ना, अगदी त्याचप्रमाणे हातातून चेंडू निसटताना पाहायला मिळाला. टू गेट अ लाईफ. चेंडू धरणी मातेला दान होईल. या ठिकाणी मात्र बॅटर विवेकला जीवदान येताना पाहायला मिळेल. याच गोष्टीचा फायदा घेण्यात आला आणि बघता बघता इथे मात्र 2 धाव्यांची दिवसा ढावल्या चोरी झाली. 2 धावा स्कोर कार्डवरती कलेक्ट केल्या जातील. 2 धावेच्या साईने स्कोर कार्ड पुढे जातोय, जिथे आपण पाहतोय तब्बल 11 या अंकावरती. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अक्षयजी, जिथे आपण एकंदरीत पाहायला गेलो षटक क्रमांक 1 मध्ये दाखल झाले. पहिल्या षटकामध्ये त्याने 2 ब्रेक थ्रो दिले, 5 धावा स्कोर कार्डवरती खर्च केला आणि याही चेंडूवरती संधी उपलब्ध होती. थोडीशी चुकी होताना पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर बॉल हलक्या बॅटने स्टीअर करण्यात आलं. इनफिल्डमधून चेंडू आउटफिल्डमध्ये ट्रावलत असताना एकदा उतर झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. शत्रुरक्षक थोडेसे फंबल जाणवले. याच गोष्टीचा फायदा घेण्यात येईल आणि बघता बघता हसता खेळता ही 3री धाव देखील अर्जित केली जाईल.
एकंदरीत आपण बोलतो ना, आयुष्यात छोट्या छोट्या चुका सुधारणं ही काळाची गरज आहे. कारण तुम्ही मी आपण सारेच जण जाणतो, ठेच ही नेहमी दगडाने लागते, डोंगराने नाही लागत. आणि म्हणूनच या छोट्या छोट्या चुका सुधारणं हे मात्र तितकंच गरजेचं आणि महत्त्वपूर्ण राहील. एकंदरीत स्कोर कार्डचा विचार करतोय आपण. 14 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात निघालाय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला अक्षयची पाहायला मिळाली आहे. यावेळीचा बॉल हलक्या बॅटने स्टेअर करायचं होतं. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील तर झाली आहे, उत्साह अधिक पाहायला मिळाला. त्याच वेळेला आत्मविश्वासामध्ये थोडीशी कमतरता पाहायला मिळाली आहे. आता मात्र ऑफिशियल पंच थोडेसे डिस्कशन करताना पाहायला मिळतील. पंचांची मीटिंग घेण्यास या चेंडूने भाग पडलं, ही संधी आहे की नाही इथे मात्र या ठिकाणी तपासणी केली जाईल. या शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. कोणत्या प्रकारची कमेंट या ठिकाणी होत नाही आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना पहिले 4 बॉल आपल्याला अचूक पाहायला मिळतात. जास्तीच्या धावा त्या ठिकाणी दिल्या नाही आहेत. 4 बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अक्षयने खर्च केले आणि तब्बल 5 धावा खर्च केल्यात. एक गड्याला डगआउटचा इशारा देखील दिला आहे षटकामध्ये. यावेळीचा बॉल डान्सिंग डाऊन, पायांचा वापर केला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. हरकत नाही आहे. दुसरी धाव झाली, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. नाही, आता मात्र बचेंगे तो और भी लढेंगे. याही पलीकडे गेलो ना तर शिर सलामत तो पगडी 50. 2 धावेच्या साईने स्कोरकार्ड पुढे जातोय. जिथे आपण पाहतोय 16 या अंकावरती. म्हणजे एकंदरीत आपण पाहायला गेलो 16 एप्रिल 1853ला भारत देशामध्ये लॉर्ड डलहौसी इंग्रज अधिकारी याच्या काळामध्ये पहिली रेल्वे धावली. मुंबईचा अनाबिस्ता सम्राट जगन्नाथ शंकरसेठ, नाना शंकरसेठ त्यामध्ये बसले होते आणि त्यानंतर भारत देशामध्ये पर्वणी घडली. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने केले. त्यानंतर आपण पाहतोय काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून चेंडू दान करत सीमा पार. या मॅचला ऑन करणारा हा पहिला चौकार. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती आहे, जिथे आपण पाहतोय ओंकार रनवेवरती दाखल झालेत. 12 चेंडू आणि 27 धाव्यांची आवश्यकता आहे. एकंदरीत आपण पाहिलं 13.5चं इक्वेशन इथून गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण विवेक तांडेलला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण संघाचा सरसेनापती मनोज बामणेला पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने केलेली आहेत. या फटक्यामध्ये ताकद आहे का? आता मात्र चुकी होताना पाहायला मिळाले. चेंडू 1 बाउंस सीमा पार, नशिबाचा वार. इथे मात्र संधी उपलब्ध होती. ज्या वेळेस आपण एकंदरीत पाहायला गेलो प्रतियोगितेमध्ये दाखल होत आहे, ज्या वेळेस कुठेतरी आपण लीग फॉर्मॅटमध्ये खेळतो, आपल्यावरती विश्वास असतो आणि ज्या वेळेस आपण अशा चुका करतो ना त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं आपला संघ मालक नाखुश होतात.
या 4 धावा येताना पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने केलंच होतं. पंचांकडे अपील तर झाली आहे आणि हो स्टंपच्या मधोमध सापडले गेलेत. लेग बिफोर विकेट. आणखी एक धक्का बॅटिंग करत असताना दोस्ती 11 भाई या संघाला आता मात्र बॅटिंग करता असताना दोस्ती 11 भाई या संघाचा जवळजवळ अर्धा संघ डगआउट मध्ये परतताना पाहायला मिळाला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, जिथे आपण पाहतोय तानाजी 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि 24 या अंकावरती लगातारचे 2 ब्रेक थ्रो मैदानाच्या आतमध्ये ओंकारच्या आपल्याला पाहायला मिळालेत. आता मात्र ओंकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभे आहेत. या प्रतियोगितेमधील पहिले हॅट्रिक येणार का? यावेळेचा बॉल बॅक फुटला आले, कव्हर पॉइंटला खेळायचं होतं. चेंडूचा बॅटचा संपर्क तर नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज ओंकाराच्या माध्यमातून. जिथे आपण पाहायला गेलो ना, पहिल्या चेंडूवरती त्यांनी चौकार जरूर खाल्ला, परंतु लगातारचे 2 ब्रेक थ्रो, तदनंतर हा निर्धाव बॉल, हे खूप महत्त्वाचं होतं. जिथे आपण पाहिलं 12 चेंडू आणि 27 धाव्यांची आवश्यकता असताना आपण एवढी चांगली गोलंदाजी करताय, जिथे खऱ्या अर्थानं आपलं कौतुक करणं गरजेचं राहील. यावेळेचा बॉल आता मात्र दिशेवरती भरकटलेत. वाईडिश आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा चेंडू बाहेर राहिलाय आणि त्यानंतर ऑफिशियल पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. धावपळक आव्हान धावेच्या साहाय्याने पुढे जाईल. जिथे आपण पाहतोय 25 या अंकावरती बॅटिंग करत असताना दोस्ती 11 भाई या संघ. आता मात्र या ठिकाणी संयमाचे 25 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. एकंदरीत आपण पाहायला गेलो 22 धाव्यांची आवश्यकता इथून पुढे. 8 चेंडू आणि 22 धावा मॅच बनवू शकते. मैदानाच्या आतमध्ये मनोज बामणेंसारखं विस्फोटक फलंदाज आहे. यावेळेचा बॉल समोरती खेळायचं होतं, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडूचा बॅटचा संपर्क तर नाही आहे. म्हणजे एकंदरीत बघा, अगदी नदीतून मासा काढावा त्याची श्वासासाठी तडफड व्हावी, त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरसाठी षटकार आणि चौकारासाठी तडफड होते. सातत्यानं प्रयत्न केले जातात, सातत्यानं बॅटचा चेहरा हा आसमानाच्या दिशेने वळवला जातोय, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क तर नाही आहे. हा देखील निर्धाव बॉल येताना पाहायला मिळाला आहे. एकंदरीत आपण पाहिला ना, ओंकारच्या गोलंदाजीचा विचार केला, पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या आणि तदनंतरचा त्याचा कमबॅक खऱ्या अर्थानं पानास वगैरे राहिला आहे. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेचा बॉल बॅक फुटला आली आहे, बॅटची लिडिंग एज घेतली आहे. शॉट फाईन लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षकाचा अभाव पाहायला मिळतो. एक धाव झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि होय, गुड रन बिटवीन द विकेट. बघता बघता हसता खेळता ही दुसरी धाव देखील स्कोर कार्डवरती कलेक्ट केली जाईल. आता मात्र या ठिकाणी मनोज बामणेने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. कॅप्टन फ्रंट लिडिंग. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मनोज बामणे ह्या 5व्या आणि अंतिम षटकामध्ये स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळतील. हे षटक किती महत्त्वाचं असणार आहे, जिथे आपण एकंदरीत पाहायला गेलो 6 बॉल आणि तब्बल 20 धाव्यांची आवश्यकता आहे. आता नाही तर कधीच नाही. ते म्हणतात ना, सूर्योदय आणि संधी ही त्यांच्याच वाट्याला येत असते, जे आयुष्यात वेळेवरती जागे होतात. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटर मनोजला जागं होणं गरजेचं आहे. त्याला संघाची जबाबदारी खांद्यावरती घेणं गरजेचं आहे, कारण एकमेव आशेचा किरण
दोस्ती 11 भाये या संघाकडून मनोज बामणे मैदानाच्या आतमध्ये आहे. चिनू यादव रनवेवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 मध्ये दाखल झालेत. 6 बॉल आणि 20 धाव्यांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मनोज बामणे. त्याच वेळेला नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय त्याच्या समवेत तानाजीला पाहतोय. आता मात्र या ठिकाणी वार करावे लागतील. पहिला बॉल, फुल टॉस बॉल, फुल टोल बसेल. या मॅचला कालटणी देणारा मनोज बामणेचा हा वार मैदानाच्या आतमध्ये सारे हाथी घोड़े तोप तलवारे फौज तो तेरी सारी है पर जंजीर में अड़का राजा मेरा अब भी सब पे भारी है. मनोज बामणे हे नाव नाही आहे तर हे ब्रँड आहे. तो मॅच सोडण्यासाठी तयार नाही आहे. इक्वेशन बदललंय. 5 मध्ये 14 धाव्यांची आवश्यकता. यावेळेचा बॉल सफल झाले. आडव्या बॅटने खेळायचं होतं. आता मात्र या ठिकाणी मनोज बामणेची चालाकी पाण्याजोगी राहिली आहे. बॅटची लिडिंग एज घेतली. त्यानंतर कुठेतरी असं वाटलं चेंडू रोलिंग 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 करू एसटीला बरखास्त करल की काय. परंतु एक चांगल्या प्रकारचा माइंडसेट त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 5व्या प्रगतीपथावरती असताना आता मात्र गोलंदाज चिनूचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला आहे. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. यावेळेचा बॉल डान्सिंग डाऊन सेकंड इन अ रो हाय अँड हँडसम सो फ्ल्युरियस हा षटकार. यावेळीचा बॉल डान्सिंग डाऊन फ्रंट फुटला आले. इनफिल्डच्या डोक्यावरून आउटफील्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. गुड रन बिटवीन द विकेट. जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा हा नाद क्रिकेटचा आणि याच नादामुळे या ठिकाणी आपण सारे जण कोटलो आलोत. 2 धावा स्कोर कार्ड वरती जतन केल्या जातील. 2 चेंडू आणि 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पॉवर हाऊस ऑफ देवकाने मनोज बामणे स्ट्राइक एंड वरती 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. हा तिसरा येणार का. आता मात्र हाय व्होल्टेज मॅच. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर क्रिएट झालंय आणि याचं कारण ठरलंय मनोज बामणे मॅन फ्रॉम देवकाने. ज्याप्रमाणे त्याची बॅट बोलली, ज्याप्रमाणे त्यांचं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालंय वाखण्याजोगे. वाह. यावेळेचा बॉल डान्सिंग डाऊन पायांचा वापर कव्हर पॉइंटच्या दिशेने. एक धाव तर झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. फेकी तर अचूक पाहायला मिळते. आता मात्र या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस होणार का. आणि होय, लाख मेले तरी चालतील. लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे.
या अनुषंगाने विकेट सॅक्रिफाईस होतीये. डीजेला मिळेल संधी. आता मात्र एक छोटीशी टीम मीटिंग घेण्यामध्ये या ठिकाणी मनोज बामणे याने भाग पाडलं, जिथे आपण पाहिलं 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांचं त्यानंतर खेळाडूंचं लक्ष वेधतोय. कंपल्सरी चेसिंग राहील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत. नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती मनोज बामणे यावेळेसचा बॉल. चेंडू आडव्या बॅटने तर खेळलेत. नाही या चेंडूवरती एलिव्हेशन नाही मिळालं. चेंडू 1 बाउन्स मिड विकेट झोन मध्ये ट्रॅव्हल झाला आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना, अर्पण इंटरप्राइजेस हा संघ विजयाची माल गळ्यात घालणारा आपल्याला पाहायला मिळाला. वेल प्लेड अर्पण इंटरप्राइजेस संघ, हार्ड लक दोस्ती 11 संघ, हार्ड लक मनोज बामणे.